तर सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. दोन खेळाडू मैदानावरती सरकलेत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू तेजस सरळ बॅटने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑनला प्रयत्न केला जाईल. रोहन पाडेकर जोपर्यंत चेंडू अडवेल तत्पूर्वी मिळतील 2 धावा. 2 धावेने संघाचा काउंट इथे ओपन होते. संग्राम 11 नितला संघ मैदानावरती आपण पाहतोय. तेजस पाडेकर पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. आपण नितला संघाच्या पहिला सामना 4 षटकांचा आहे. लक्ष असू द्या. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल तेजस. दुसरा चेंडू अतिवेग होता. अल्ट्रा फास्ट ज्याला म्हटलं जातं आणि ते पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. फलंदाज आपण पाहतोय राहुल काठे आणि त्याला साथ देतोय प्रतीक सांगडे मैदानावरती. रिव्ह्यू साठी निश्चितच वाईट साठी रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. तर निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. 2 धावा आहेत धावसंख्या फलकावरती. तेजस तयार. हा चेंडू इथे आपण पाहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र फसतोय. बाल बचावला खेळाडू मैदानावरती आपण पाहते. रिस्की रन होती आणि इथे बॅटची एज 3 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला डाव खेळाचा पूर्वार्ध आपण पाहते. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. एकूण धावा आहेत 3. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल तेजस पाडेकर. प्रतीक सांगडे आणि राहुल काठे मैदानावरती. हा चेंडू बॅटची एज. केतनने केलेली चुकी. मागे सुद्धा क्षेत्ररक्षक चुकी करते आणि ते चेंडू जाईल सीमा पार. मिळेल चौकार. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 7 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. नो बॉल. नो बॉल कॉल आहे. एकूण धावा आहेत 8. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. फ्रीडचा हा बॉल आहे. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. दुसरीसाठी निघालेत. प्रयत्न केला जाईल आणि तत्पूर्वी मिळतील इथे 2 धावा. दोन स्कोरर आहेत. स्कोरर जेव्हा चुकतो तेव्हा आमची चुकी होते. लक्ष असू द्या. इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. एकूण धावे ते 10. शेवटचा चेंडू शिल्लक. एकूण धावा आहेत 10 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज तयार तेजस. हा चेंडू सुरेख फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल
सीमारेषे पलीकडे मिळणार चौकार. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 14 धावा. आल्या त्या 14. थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचं मी विनंती करेन. चिंद्रन संघाला 1:41 झालेत. अजूनही या सामन्यानंतर आपला अजून एक सामना बॅलन्स आहे. थोडंसं सहकार्य करायचं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसरा गोलंदाज येईल निकेश गडगे. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळतोय. ऑन स्ट्राईक प्रतीक सांगडे. धावा आहेत त्या 14 धावा. पहिला चेंडू निकेश गडगेचा. लोवर फुल टॉस होता. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. कुठलीही चुकी करणार नाही. थोडासा मिसजज जरूर झाला मात्र शेवटच्या क्षणाला झेल घेतलाय आणि धक्का क्रमांक पहिला संग्राम 11 इथलं संघाला. साहिल दरे येतोय नवीन फलंदाज. धाबा आहेत त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एकूण धावा 14 आहेत. एक गडी बाद झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निकेश गडगेचा पहिला चेंडू आपण पाहिला. मोठ्या फटक्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि गडी बाद झाला. धाबा आहेत त्या 14 धावा. धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या 14, ज्यामध्ये गोलंदाजी केली होती तेजसनं आणि त्यानंतर निकेश गडगे येतोय गोलंदाजीसाठी. नवीन फलंदाज साहिल दरे, त्याला साथ देतोय राहुल. राहुलनं आतापर्यंत 4 मध्ये 10 बनवलेत. गोलंदाज तयार. मोठा फटका बॅटच्या मधोमध. चेंडू जाईल सीमारेषे पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. प्रत्युत्तर देत असताना पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवते. 20 धावा धावसंख्या फलकावरती. वेगानं धावसंख्या फलक पुढे सरकते नितल्या संघाचं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि हा चेंडू निर्धाव आहे. एकूण धावे ते 20. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना संग्राम 11 नितलं संघ मैदानावरती. संघर्ष सुरू झालाय चिंद्रन संघाचा. राऊंड द विकेट. निकेशचा हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. धाव मिळणार इथे फक्त एक. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आल्या आणि एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकला. 21-21. 4 षटकांची ही लढत आहे. 21 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. मोठे फटके पाहिजेत आणि ते फटके येतील का? 4 मध्ये 10 राहुलची खेळली आणि साहिल खेळते. 3 चेंडू मध्ये 6 धाव्यांचं योगदान आहे. एक षटकाराचा समावेश आहे त्याच्या खेळीमध्ये. 21 धावा बनल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. दुसरं षटक मार्गस्थ असताना बॅटच्या टो एंडला चेंडू स्वतः निकेश कॉल करेल आणि धक्का क्रमांक दुसरा गडी बाद झाला. राहुल काठे बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकार पाटील येईल नवीन फलंदाज. एकूण धावे ते 21. 2 गडी बाद झालेत. आतापर्यंत चांगलं षटक राहिले. 5 चेंडू फेकलेत निकेश नाव. धावा खर्च केले त्या 7 धावा. एकूण धावे ते 21-21. नवीन फलंदाज येईल ओमकार पाटील. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला डाव आपण पाहते.
दोन संघामध्ये ही चुरशीची लढत आहे आणि जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. अति महत्त्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये आपला खेळ कसा होईल सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. चिंद्रन विरुद्ध नितलस अशी दुसरी फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. शेवटचा बॉल निकेश तयार ओमकारसाठी. आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. 2 षटकांची समाप्ती झाल्या आणि 2 षटकामध्ये धाबा बनल्यात. टोटल धाबा आहेत त्या 21, 21 धाबा, 2 गडी बाद. मैदानाकडे आपण जाऊया. एकूण धाबे त्या 21 धाबा. गोलंदाज तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मागे तैनात. एकदा मिळेल, दुसरीसाठी निघालेत, मात्र एका धावेवरती समाधान इथे मानावं लागते. एकूण धाबा झाल्या धावसंख्या फलकावरती 22, 22 धाबा, 2 गडी बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहिले मैदानावरती ओमकार पाटील आणि साहिल दरे खेळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल विघ्नेश देशेकर. हा चेंडू सुद्धा सुरेख होता. ब्लॉक होल पुढे टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न आहे आणि चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. ओमकार पाटील थोडासा संघर्ष सुरू झालाय, दबाव मैदानावरती वाढत चाललाय. प्रथम फलंदाजी करत असताना संग्राम 11 नितलस. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नितलस ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय शरद पावशे साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन म्हणून त्यांच्या समवेत पारस मसाले मिलचे सर्व विष्णू शेठ शेलके यांचे सोयरे राम दरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया आपण मैदानावरती. लेगबायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळेल. चांगलं षटक राहिले. मागचं षटक निकेशचं आपण पाहिलं, त्यानंतर या षटकामध्ये विघ्नेश देशेकरला पाहते. धाबा आहेत त्या 23 धाबा. आता मात्र धाबांची इन्व्हेस्टमेंट इथे करावी लागेल. मोठे फटके पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 षटकामध्ये 40-45 पाहिजेत आणि त्याकडे वाटचाल करेल का नितलस संघ, ही सुद्धा चर्चा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. मागे क्षेत्ररक्षक तैनात राम पाटील येतील. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धाबा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धाब्याने संघ पुढे सरकला. 25 धाबा आहेत धावसंख्या फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार. कोणते मोठे फटके असणार, गुपित रहस्य काय असणार या चेंडूगणिक, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि तसा सुद्धा प्रयत्न केला जाईल. फलंदाज की गोलंदाज, एकूण धाबा आहेत त्या 25. लोवर फुल टॉस, सुरेख फटका सजलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. कुठल्याही क्षेत्ररक्षकासाठी संधी उपलब्ध नाही. चेंडू सीमा पार चौकार. शेवटची मॅच आजच्या रात्रीतील तिरंगा 11 शिवकर संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जय हनुमान उसरली संघाचे संघनायक आपण टॉस साठी यावं. गोलंदाज तयार. फुल टॉस होता, मात्र फायदा उचलू शकला नाही. इथे आपण पाहते 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या 29-29.
एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज येईल राकेश पाडेकर. स्ट्रायकर एंडला ओमकार पाटील खेळतोय. अजूनही ओमकारला खातं उघडता आलं नाही. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी राहिले. सुरुवात दमदार झाली होती. 14 धावा पहिल्या षटकामध्ये. मात्र त्यानंतरचा प्रवास तितका सुखकर राहिला नाही फलंदाजी करणाऱ्या नितल संघासाठी. पुन्हा एकदा सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा पार. दॅट इज अ फ्लॅट वन. सिक्सर. सो मच. एकूण धावा धावसंख्या फलकावरती. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन आहे. इथे स्क्रीनवरती पंच जॉईंट होतील. गोलंदाज स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय ओमकार पाटील. एकूण धावा आहेत त्या 35-35. राकेश तयार. गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडीशी चालाकी हुशारी दाखवते. चतुरस्त्र गोलंदाजी इथे आपण पाहतोय मैदानावरती राकेश पाडेकर कडून. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 35-35 आतापर्यंत बनल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 35-35. 2 गडी बाद झालेत. ओमकार पाटील शांत आहे. 7 मध्ये 6 धावा. 7 मध्ये 13 बनवलेत साहिल दरेनं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरीसाठी निघालेत. आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघ पुढे सरकला. 37. धाव्या 37 धावा आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. समोर उभा फलंदाज आहे ओमकार पाटील. नवीन येईल दिनेश पावशे. राकेश तयार. हा फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. चौकार. पहिली इनिंग इथे संपते. एकूण धावा आहेत त्या 41-41 आणि जिंकण्यासाठी 42-42 टार्गेट आहे. क्या बात आहे. अभिनंदन रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन क्रिकेट संघ की आपण अगदी कमी वेळेमध्ये प्रथमतः 4 ओव्हर फास्ट फेकल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तर इथे टॉस करूया आपण. जय हनुमान वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान जय हनुमान उसरली विरुद्ध तिरंगा 11 शिवकर या 2 संघांमध्ये आपण टॉस करूया. तर टॉस करण्यासाठी नितलास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शरद पावशे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. तर तुला पण सन्मान करूया या ठिकाणी. शरद पावशे साहेब नितलस क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आणि विद्यमान सरपंच की मित्रांनो आत्ताच आपण चिपले मैदानावरती जी आमदार चषकाची दमदार स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये नितलास क्रिकेट संघ संग्राम 11 नितलास क्रिकेट संघ चॅम्पियन ठरला आणि त्या संघासाठी नेहमीच दमदार बक्षिसांचा वर्षाव करणारे शरद पावशे साहेब विद्यमान सरपंच यांचा इथे यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. पारस मसाले मिल विष्णुशेठ शेळके यांच्या शुभ हस्ते आणि त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया. विष्णुशेठ शेळके यांचे सगळे सोयरे रामदरे साहेब यांचा सन्मान आपण करूया.
आमचे परम मित्र नितलास क्रिकेट संघाचे खंदे समर्थक अतुलबाई काटे यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. अतुलबाई जर आपण आला असाल तर आपलंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी रामदारे साहेबांचा सन्मान करूया. मी विष्णुशेठ शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामदारे साहेबांचा इथे सन्मान करावा. आणि शरद पावशे साहेब विद्यमान सरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. तर इथे आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. शरद पावशे साहेब नितलस ग्रामपंचायतीचे सरपंच, चला फलंदाज चिंद्रन संघाचे. तर तिरंगा 11 शिवकर संघासाठी एक्का ग्रुप यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात, त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण टॉस करूया. याच्यानंतर होणारी मॅच आणि ती म्हणजे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान जय हनुमान उसरली कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. उसरली संघाने टॉस बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि तिरंगा 11 शिवकर संघाला बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण. एक बार फिर से सभी का तहे दिल से स्वागत है. जीतने के लिए टारगेट है 24 गेंदे और टारगेट होगा 42. 42 का है टारगेट. तर उसरली संघाचे खंदे समर्थक गुलाबशेठ डांगरकर यांना विनंती असेल आपण यावं आणि विचुंबे संघाचे देखील खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख गुलाबशेठ डांगरकर यावं. आपलं सहर्ष स्वागत. तो 42 की दूरी. तर प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी नितलास ग्रामपंचायतीचे विद्यमान माजी उपसरपंच रामदारे साहेब यांच्या वतीनं 500 आणि सरपंच शरद पावशे साहेब यांच्या वतीनं 500 प्रत्येक विकेटसाठी. आणि जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज, ते म्हणजे संग्राम 11 नितलास क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. तो बिल्कुल मैदान के बाहर से हौसला अफजाई करी जा रही है. हर एक विकेट के लिए 500 का इनाम है, 1000 का इनाम, और विकेट हैट्रिक के लिए लगभग 3000 रुपए का इनाम है. जबरदस्त यहाँ पर मुकाबला खेला जाएगा नितलस और चिंद्रन के बीच में. ये दिलकश नजारा, लेकिन बाजी कौन जीतेगा, कौन पहुंचेगा सुपर 12 में. 2 खिलाड़ी मैदान के अंदर, अजय कडू, केतन कडू उनका साथ निभाएंगे. तो गेंदबाजी में आएंगे अतुल काठे. पहली गेंद, गेम इज ऑन. शॉर्ट पिच गेंद, क्या लाजवाब प्रयास था, लेकिन वहां तक पहुंचे नहीं, क्यारी नहीं करी गेंद. सिंगल मिलेगा. बाल बाल बचे अजय मैदान में. खाता खुल चुका है, इतना आसान नहीं बनेगा बीच मैदान में इन 42 रनों का टारगेट. पहली गेंद के ऊपर अब बिल्कुल यहां से मौका बना था, थोड़े से दूर रहे खिलाड़ी और नतीजा हमारे सामने है. एक जीवनदान मिलता है बा. टीम किरण संख्या का खाता खुल चुका है. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में, इसमें कोई शक की बात नहीं है. गेंदबाज तैयार. एक बार फिर से इस बार केतन कडू होंगे सामने. अतुल काठे आएंगे गेंदबाजी में ओवर द विकेट से लंबे रनअप के साथ. केतन के सामने राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंदबाजी होगी. बल्ले का किनारा, बड़ी मछली जाल में. केतन गोज. बल्लेबाज तैयार रहना है दोस्तों. पहली गेंद के ऊपर बाल बाल बचे थे अजय. दूसरे गेंद के ऊपर चलता किया था केतन कडू को. बीच मैदान में हम देख सकते हैं अच्छा मुकाबला घटता बा. और इस विकेट के लिए अतुल के लिए
लगभग 1000 रुपए का इनाम है सरपंच साहब और पूर्व उप सरपंच साहब इनके माध्यम से। येस नक्कीच रोशन रामदारे साहेब माजी उपसरपंच आणि शरद पावशे साहेब सरपंच यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाच्या कॅश प्राइज संग्राम 11 नित्य क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना आणि विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक। क्या कमाल का मुकाबला है। दूसरी गेंद के ऊपर सफलता मिली, केतन को वापस भेजेंगे। अब नए बल्लेबाज रोहन पाडेकर, जीतने के लिए 42 का टारगेट है। ओवर द विकेट से अतुल निकल चुके हैं। छोटी गेंद थी, इसका पूरा फायदा उठाएंगे। पूरा इलाका खाली है, गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा चौका। थैंक यू सो मच। रन बने हैं टोटल 5 रन। 3 गेंदों का सफर खत्म हो चुका है पहले ओवर में। अगली गेंद आएगी। जबरदस्त गेंदबाजी, तेज गेंद आई थी, उतनी तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों में। जैसे कहते हैं ना, हारना जरूरी है ना ही जीतना जरूरी है, ये जिंदगी का एक खेल है, इसे खेलना जरूरी है। जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता बा। 4 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 5। एक सफलता जरूर आई है, थोड़ी सी हावी नजर आती हुई। संग्राम 11 नितलस बीच मैदान में 42 का टारगेट है। मुकाबला बन चुका है, मुकाबले में मजा अब धीरे धीरे लौटता बा। एक और अच्छी गेंद तीर की तरह सीधी निकलेगी। डॉट गेंद की समाप्ति। जबरदस्त है मुकाबला। जैसे कहते हैं ना, तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते। हाथों की लकीरों पर क्यों भरोसा करना दोस्तों, क्योंकि किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते, और वो मेहनत आपको दिखानी होगी मैदान के अंदर। अभी नहीं तो कभी नहीं। दिलकश ये नजारा मैदान के अंदर चलता बा। 5 गेंदें गुजर चुकी है और रन बने हैं टोटल 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जबरदस्त ये लड़ाई। अंतिम गेंद आएगी पहले ओवर की। एक और अच्छी गेंद, रोक के रखा, पकड़ के रखा, जकड़ के रखा। पहले ओवर की समाप्ति। रन बने 5। अब 18 गेंदें और जीतने के लिए 37 की है जरूरत। पहले ओवर में रन आए टोटल 5। 42 का टारगेट है। केतन का विकेट। अब अजय के ऊपर जिम्मेदारी बढ़ जाती है। 18 गेंदें जीतने के लिए 37 की आवश्यकता। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, क्योंकि इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए। क्योंकि पहाड़ों से निकली नदी किसी से ये नहीं पूछती कि समंदर कितना दूर है, लेकिन ये टारगेट थोड़ा सा दूर नजर आता है। 18 गेंदें जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। क्या मुकाबला बनेगा। नितलस टीम के मनोहर रात्रीचे 2 वाजलेत तरी 200 प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेतात ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून। हल्दी असताना देखील भरपूर प्रेक्षक आज खऱ्या अर्थानं बिझी आहेत। लग्न समारंभ हल्दीचा तरी 200हून प्रेक्षक आनंद घेत आहेत। स्वागत आहे आपलं। तो बिल्कुल सभी लाडले दर्शकों का एक बार फिर से स्वागत है। शादियों के सीजन की शुरुआत अब हो चुकी है, लेकिन ये क्रिकेट के दीवाने इस खेल को एंजॉय करते हुए। डॉट गेंद की एक बार फिर से समाप्ति होती हुई। रन बने हैं टोटल 5 रन। आने वाली 17 गेंदें 37 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार। प्रमोद पावशे, राउंड द विकेट से ये गेंद आएगी। थोड़ा सा स्लिंगा एक्शन है, बड़ी मछली है जाल में, जश्न का माहौल है। अजय कड़ू मैदान के बाहर।
सो मच। बातें कम और काम बड़े करो, क्योंकि दुनिया को सुनाई कम और दिखाई ज्यादा देता है, क्योंकि जहां से डर खत्म होता है वहीं से जीत की शुरुआत होती है। यहां पर 16 गेंदे और जीतने के लिए 37 की पारी। रोहन पाडेकर, राकेश पाडेकर मैदान के अंदर 2 बल्लेबाज है। प्रमोद पावशे अच्छी गेंदबाजी, अब तक हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे। 16 गेंदे जीतने के लिए 37 रनों की अभी भी है आवश्यकता। प्रमोद पावशे एक बार फिर से चलेंगे इस ओवर की तीसरी गेंद लेकर। एक और तेजी और कराई, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं। सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ेगा बीच मैदान में। अंतिम गेंदे बचेगी 15 गेंदे और जीतने के लिए 36 रन की अभी भी जरूरत है। जबरदस्त है मुकाबला, जैसे कहते हैं ना, मौज लो और रोज लो, ना मिले तो खोज लो। और वो जीत की राह आपको खोजनी होगी बीच मैदान में, क्योंकि माइंडसेट हमेशा ऐसा रखना चाहिए, जो मुझे आता है वो मैं कर लूंगा और जो मुझे नहीं आता वो मैं सीख लूंगा। सीख मिलेगी या फिर जीत मिलेगी, किसकी तलाश है मैदान में, ये भी देखने वाली बात है। 15 गेंदे 36 की जरूरत। चलो मुकाबला शुरू करने नितलस टीम। चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों। चिंद्रन क्रिकेट टीम ने 18 मिनट में 4 ओवर फेंके थे। आप समय ले रहे दोस्तों। गेंदबाज तैयार, एक बार फिर से प्रमोद पावशे। यह गेंद लेग स्टिक के बाहर से गुजरेगी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद जरूर खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी, रन बने हैं 7, 15 गेंदे 35। अभी भी मुकाबला बना हुआ है, अभी भी मुकाबला दोनों तरफ से खुले। पिछले मुकाबले में उसरली क्रिकेट टीम के सामने 12 में 32 चाहिए थे, 1 में 11 और अंतिम क्षणों में मुकाबला पलटा और यहां पर किस्मत का रुख बदलते हुए हमने देखा था। अंतिम गेंदे अब बचेगी 15 गेंदे 35 रन। 1-2 बड़े हिट मुकाबले में लौट जाएगी चिंद्रन क्रिकेट टीम और यहां पर कुछ डॉट गेंदे, कुछ विकेटें मुकाबले में शिकंजा कस देगी नितलस टीम। अच्छी गेंद, बल्ले का किनारा जरूर लगा था। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी, रन नहीं आ रहे। पूरी तरीके से इन खिलाड़ियों को रोकने में कामयाबी मिली है अब तक इन गेंदबाजों को। डॉट गेंद की समाप्ति होती भी, अंतिम गेंदे 14 और जीतने के लिए 35 रनों की अभी भी जरूरत है। अच्छी गेंदबाजी, देखने लायक गेंदबाजी, पूरी तरीके से खूबसूरत भरा ये माहौल बनाते हुए संग्राम 11 नितलस क्रिकेट टीम। 7 रन बने 2 विकेट के नुकसान के ऊपर। 10 गेंदों का सफर पूरा हो चुका है। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। ओवर द विकेट से गेंदबाज एक बार फिर से तैयार। सामने होंगे बल्लेबाज ऑन स्ट्राइक रोहन पाडेकर। एक और अच्छी गेंद, क्या कमाल की रफ्तार, पेस से वार कर रहे, अल्ट्रा फास्ट रफ्तार के सौदागर मैदान के अंदर। थोड़ा सा स्लिंगा एक्शन है, उस एक्शन का फायदा उठाते हुए और हाथ खोलने का कोई मौका नहीं। बल्ले से गेंद टकरा भी नहीं रही है और इसी के तहत मुकाबले में पूरी तरीके से दबाव में गिरती हुई रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीम। 13 गेंदे 35 की दूरी मुकाबला जीतने के लिए। अंतिम गेंद दूसरे ओवर की। लोअर फुल टॉस थी, पीछे खिलाड़ी मौजूद। दो रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। क्या बिल्कुल यहां से चेक हम करेंगे। तो फील्ड तो फैलानी है दोस्तों, आपको एक साथ आना नहीं है। डिसीजन जो भी होगा आप तक हम जरूर पहुंचाएंगे। संग्राम 11 नितलस टीम मीटिंग के लिए समय नहीं है दोस्तों। संग्राम 11 नितलस क्रिकेट टीम, आपको फील्ड फैलानी है दोस्तों। डिसीजन आप तक हम जरूर पहुंचाएंगे। सेफ है बिल्कुल, 4 रन बचा है अपनी टीम के लिए। तो 2 रन इस गेंद के ऊपर टोटल बनेंगे 9। 42 का टारगेट है, जीतने के लिए 33 रनों की अभी भी जरूरत है। अंतिम गेंदे 12 और 33 की आवश्यकता। व्यासपीठावरती आपण पाहू शकता मित्रांनो, संजय शेठ गवली साहेब, अर्थातच जय मोटार्स, न्यू जय मोटार्सचे सर्व आणि जय फार्म हाऊसचे ओनर, की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक
मित्रांनो बाईक देण्याचं काम म्हणजे खाऊ नाहीये. जवळजवळ 56 ते 70 हजारची बाईक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये दिली गेली त्यांचं मनापासून आभार. आणि पुढच्या वर्षी जय मोटारची दमदार देखील ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. जय मोटारचे सर्व संजय शेठ गवळी आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आणि चिंचवली संघाला शिर्डीची वारी देण्यात एक काम त्यांच्या माध्यमातून देवदर्शन घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते संजय शेठ गवळी आपलं सहर्ष स्वागत. गेंदबाजी में आएंगे साहिल दरे. 12 गेंदे 33 रनों की अभी भी जरूरत है. उम्मीद है राकेश से, उम्मीद है और रोहन से बनाती भी रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. एक अच्छा ओवर नितलस क्रिकेट टीम चाहती है. कुछ डॉट गेंदों की बात है, कुछ बड़े स्ट्रोक की बात है. कोई भी टीम जीते हमें कोई फर्क नहीं पड़ता, हम तो सिर्फ एंटरटेनमेंट चाहते हैं. 12 गेंदे और जीतने के लिए 33 की है दूरी. गेंदबाज है तैयार. पहली गेंद फुल टॉस, फायदा नहीं उठा पाए. पीछे खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज आउट. नौ रन बने सिर्फ 3 विकेट के नुकसान के ऊपर. 13 गेंदों का सफर समाप्त होता है. केतन कड़ू का बल्ला खामोश रहना यह अच्छी बात नहीं थी चिंद्रन टीम के लिए. पिछले मुकाबले में भी तो सस्ते में लौटे थे. यह बेशकीमती मुकाबला था और यहां पर ऊपरी क्रम के बल्लेबाज फ्लॉप साबित होते हुए. लेकिन मिडिल ऑर्डर की जिम्मेदारी अब बनती है. क्या यहां से मुकाबला खींचने में कामयाबी मिलेगी? 11 गेंदे 33 की दूरी. प्रदीप कड़ू आएंगे बल्लेबाजी में. गेंदबाजी में साहिल दरे तैयार है. कमाल की गेंद है. टप्पा गिरने के बाद एंगल बनाती भी, कौन बनाती भी, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई. डॉट गेंद की समाप्ति होती भी. अंतिम गेंदे बचेगी 10 और जीतने के लिए 33 की दूरी. हर एक गेंद के ऊपर अब बाउंड्री आना लाजमी हो जाएगा. नितलस बनाम चिंद्रन अच्छा मुकाबला चलता है. अभी तक मुकाबला 50-50 बराबरी पर खड़ा है. तेज रफ्तार पेस से वार कर रहे बार बार खिलाड़ी. लेग बाइस का 1 रन आता बा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 9 गेंदे जीतने के लिए 32 की दूरी. 9 गेंदे और 32 रनों की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए. कौन जीतेगा ये बाजी? अभी तो फिलहाल थोड़ी सी हावी नजर आती भी. बीच मैदान में संग्राम 11 नितलस, लेकिन इन आने वाली कुछ गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक जरूर चाहती है. 9 गेंदे और जीतने के लिए 32 की आवश्यकता. साहिल दरे एक बार फिर से है तैयार. रोहन के सामने उठाने का प्रयास किया. ऊंचाई ज्यादा मिली है, दूरी नहीं. क्या छूटा, दिल टूटा. 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर. अब 8 गेंदे जीतने के लिए जरूरत है. 30 रनों की जरूरत. इन 2 गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक जरूर चाहेगी चिंद्रन क्रिकेट टीम. वो तलाश रहेगी, वो सख्त जरूरत रहेगी. अंतिम 8 गेंदे 30 रन. 8 गेंदे और जीतने के लिए 30 की आवश्यकता. रोहन से उम्मीद है अभी तक बांध कर रखी है चिंद्रन क्रिकेट टीम ने, लेकिन साहिल दरे की क्या लाजवाब ओवर घटती हुई. 8 गेंदे 30 रन. इस बार गति में मिश्रण किया, फंसा है अपने फिरकी के फास में. लेग बाइस के सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. अंतिम गेंदे 7 और जीतने के लिए 29 की है जरूरत. ऐसा नहीं है कि हमने चमत्कार नहीं देखे. पिछले मुकाबले में हमने चमत्कार देखा. 1 में 11 रन चेस हुए. गेंदबाज तैयार है. अंतिम 7 गेंदे 29 रनों की अभी भी है जरूरत. लास्ट बॉल ऑफ द ओवर. बल्ले का किनारा और बल्लेबाज आउट. अब 6 गेंदे जीतने के लिए 20. तर 6 बॉल आणि 29 धाबे जिंकत दोन मॅच लगेच आपण रेडी राहा. पारस मसाले मिलचे ओनर तुम्ही पाहू शकाल पारसला की पारसला जास्त काजू खाल्लेत. मूल मालक पारस शेलकेला आपण या ठिकाणी पाहू शकाल की पारस मसाले मिल यांच्या वतीनं प्रत्येक रात्रीमध्ये समालोचक असू द्या, पंच असू द्या, की ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर दिलं जातंय. आणि पारस मसाले मिलचे ओनर तुम्ही पारसला स्क्रीनवरती पाहू शकाल मित्रांनो. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, बॉडी के ऊपर मास ही मास है.
काजू बदाम भरपूर खाल्लेत आणि त्यांना पाहताय शैलेश पावशे साहेब विद्यमान सरपंच, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर शेठ आपण यांना पाहू शकाल, राम दरे साहेब माजी उपसरपंच, त्यांच्या समेत विष्णू शेठ शेळके आणि अनिल निंबालकर साहेब माजी सरपंच, आणि इथे तुम्ही पाहू शकाल मुछो पर ताव देने वाले बाजीराव सिंगम जिने हम देखते आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली गेली मित्रांनो, की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज स्वतः एका म्हणजे शोरूम बाईकच्या शोरूमचे मालक आहेत ते संजय शेठ गवली यांना आपण स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो, आणि त्यांच्या समेत सकपाल साहेब आपलं ही सहर्ष स्वागत. आणि पुढच्या वर्षी मित्रांनो आज तुम्ही ही स्पर्धा पाहताय, पुढच्या वर्षी सन्माननीय संजय शेठ ही उपाधी त्यांना लाभली आणि माजी सरपंच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत संजय शेठ यांच्या वतीने दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही संजय शेठ यांना स्क्रीनवरती पाहताय. डीजे तो पहली गेंद के ऊपर सफलता मिलेगी. अब 5 गेंदें और जीतने के लिए 29 की दूरी है. हर गेंद के ऊपर छक्का आएगा तभी जीत मुकम्मल हो सकती है. 5 गेंदें और 29 रन. चलो मुकाबला शुरू करना है. नितलस टीम आप बहुत समय ले रहे हैं दोस्तों. 5 गेंदें और जीतने के लिए 29 की दूरी. यह गेंद भी आएगी डॉट. अब 4 गेंदें और 29 रन. औपचारिकता पूरी करी जाएगी. पूरी तरीके से मुकाबला पकड़ में है. संग्राम 11 नितलस क्रिकेट टीम के जबरदस्त से यह मुकाबला खेला. अंतिम क्षणों में रन जोड़े थे. 2 ओवर में ज्यादा 3 ओवर में ज्यादा रन नहीं आए थे, लेकिन अंतिम क्षणों में रन जोड़कर यहां तक का सफर तय किया. ओमकार की वो अच्छी पारी थी, धीमी पारी लग रही थी, लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने रन जोड़े. मुकाबले में मजा अब नहीं है और यहां पर बल्लेबाज आउट. तेरह रनों के ऊपर यह छठा खिलाड़ी मैदान के बाहर. और यहां पर बल्लेबाज आउट. थैंक यू. 2 गेंदों का आना अभी भी बाकी है. 4 गेंदें फेंकी है, 2 सफलता. अभी तक एक भी रन खर्च नहीं करा ओमकार पाटिल. मैदान के अंदर लाजवाब गेंदबाजी का नजारा है. 2 गेंदों का आना अभी भी बाकी. जीतने के लिए 29 की जरूरत. यह गेंद भी आएगी डॉट. पूरा मौका बना है मेडन का. 5 गेंदें फेंकी है, एक भी रन खर्च नहीं हुआ. रन रोकना चाहती है, सिंगल को बचाना चाहती है. यहां से संग्राम 11 नितलस. क्या मेडन आएगा? अंतिम गेंद. खिलाड़ी जरूर मौजूद है और यह मेडन आज की रात का पहला. तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों. ओमकार के लिए संग्राम 11 नितलस सुपर 12 में दाखिल. कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड. और यहां पर मुझे कमेंट्री करने का मौका दिया तो चिंचोली के सभी आयोजकों का भी तहे दिल से शुक्रिया. आज की रात के लिए हम लेते हैं आपसे दोस्तों विदा. फिर मिलेंगे, तब तक के लिए थँक यू सो मच. या ठिकाणी आपण पाहू शकाल या गोलंदाजासाठी ओमकार पाटील या गोलंदाजाला नितलस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामदारे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सन्माननीय 4 गोलंदाजासाठी सरपंच शरद पावशे साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. 4 गोलंदाज आणि त्यांच्या समेत ओमकार